वेदाला फुटली वाचा, माया गेली खड्ड्यात, फायनली मीरा अथर्वचं लग्न झालं. नेमकं काय होतं संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आता इकडे शिवनाथनी पण अंबिकेला त्या तावडीतनं सोडलेलं राहतं. तो मंत्र म्हणून शिवनाथ पण अंबिकेला त्या कैदीतनं सोडलेलं राहतं. अंबिकाला इथं शंभरनी धाव घेऊन जाते त्या लग्नाच्या ठिकाणी. आता अंबिका डायरेक्टच त्या मीराला भेटायला जाणारच राहते. तेवढ्यात ती माया मुद्दामच मीराला किडनॅप करून ठेवते. आता अंबिका तिथे जाऊन त्या मीराला सोडवते आणि ती डायरेक्ट तिला लग्नाच्या ठिकाणी घेऊन जाते. आता इकडे मायाला तर मुद्दामच अंबिकेने अडकवलेलं राहतं, कारण की मायाचा एवढा सगळा कारस्थान तो सगळ्या घरच्यांच्या समोर येण्याकरता अंबिका आता एक नवीन चाल खेळणार राहते. त्याच्याने सगळा त्या मायाचा कारस्थान घरच्यांच्या समोर येतो. आता इकडे मीरा डायरेक्टच प्रेक्षकांना नवरी बनून जाते तिथे आणि तोंडावरती ती असा पदर ठेवते आणि 7 फेरे किती सगळं लग्न होतं. आणि लग्न झाल्यावरती तेवढ्यात मंजिरी म्हणते, आता आम्ही ना तुझं तोंड बघणारी. या घराची एक प्रथा आहे, लग्न झाल्यावरती ना पहिले आरशामध्ये तोंड बघितलं जातं. तेवढ्यात ते आरसा येतो तिथे आणि ती तोंड पाहते तर काय तिथे अजिबातच माया नसते, तिथे मीरा असते. ते बघून तर तिला एकदम मोठा धक्का लागतो. घरच्यांना सगळ्यांना एकदम मोठा शॉक लागतो. सगळे घरचे बोलता, तू इथे कस काय, इथे तर माया राहिली पाहिजे होती, तू इथे आलीच कस काय बरं. ते बघून सगळ्यांना एकदम मोठा धक्का लागतो. दादासाहेबांना पण मोठा धक्का लागतो. अथर्व बोलतो, तू इथे कस काय आली बरं, इथे तर माया हवी होती पण तू कस काय आली. तेव्हा तिथून वरून माया येते. माया म्हणते, एकदम नालायक नीच बाई आहे ही, हिला हाकला घरातनं, हिची हीच लायकी या घरातनं हाकलून द्यायची. असं म्हणून ती पण तिला हात धरून घराच्या बाहेर हाकलते. पण प्रेक्षकांना ह्यावेळी काय खतरनाक असा चमत्कार होतो. वेदाला पहिल्यांदाच वाचा फुटते. वेदा म्हणते, आई आई प्लीज थांब ना, तू अजिबातच जाऊ नको. हे बघून सगळ्यांना एकदम मोठा धक्का लागतो. अथर्व बोलतो, थांब, तू ही अजिबातच कुठे पण जाणार नाहीये. थोड्यात माया पण बोलते, अथर्व तू असा काय वागतोय बरं, तू हिला असं का बोलतो बरं, हिची बाहेर जायचीच लायकी आहे आणि तू हिला पाठीशी घालतोय, तू हिला का बरं घरात थांबू देतोय बरं. थोड्यात अथर्व पण बोलतो की अजिबातच कुठे जाणार नाही. पहिल्यांदाच हिला वेदानी आई अशी हाक मारली. वेदानी पहिल्यांदा हिला आई म्हटली. वेदा कधी तुला आई अशी हाक जरी मारली होती का. वेदाने अजिबातच तुला कधीही आई अशी हाक मारली नाही. पहिल्यांदा तिने हिला हाक मारली आई म्हणून. ही अजिबातच कुठे जाणार नाही, मीला स्वीकारायला तयार आहे. वेदाची आई हीच होऊ शकते. बघून तर मायाच्या पायाखालची जमीनच सरकून जाते. तेवढ्यात दादासाहेब पण बोलता, हो हे अथर्वचं बोलणं मला पटतंय, ही योग्य मुलगी आहे वेदाची आई होण्याकरता. असं म्हणून त्याचं ऑप्शन होतं. सगळे घरातल्यांना एकदम मोठा धक्का लागलेला राहतो. कोणीही खुश नसतं, पण दादासाहेबांना एकदम आनंद झालेला राहतो. दादासाहेब बोलता, जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. तूच एक व्यक्ती जी वेदाची आई होऊ शकेल. मला ह्या लग्नाकरता अजिबातच नकार होता. मला लग्न झालेला अजिबातच नको होतं. आपल्याला मालिकेच्या 8 तारखेच्या भागामध्ये बघायला मिळणार आहे. तुम्ही बघण्यामध्ये उत्साहात आहात का ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तुला जपणारी मालिकेची डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.